ज्याचा जन्म झाला आज आहे ज्याची अजय अमर कीर्ती नमस्कार माझा शिव छत्रपती मूर्ती धन्य जिजाऊची खुशी वीर जन्मले छत्रपती केले धर्माचे रक्षण नित्य संताचे पूजन सत्तेसाठी देती प्राण भगवे लाविले निशान ऐसा पुत्र पोटी भावा समर्थ मने केली सेवा विठ्ठला तुम्ही विश्वनाथ दिनरंक मी अनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडिलो वराडी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय देहूचे सुप्रसिद्ध संत राजे छत्रपती महाराज यांचे आद्य गुरु जगद्गुरु तुकोबराया यांचा हा पत्रिके प्रकरणातील सेवेसाठी निवडलेला 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग विठाला अभंगातून भगवान विश्वनाथाला एक पत्र लिहितात अभंगावरती बोलण्यात तत्पूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा म्हणजे तो असा सालाबाद प्रमाणे चालत असणारा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह आपल्या सप्ताहाचं हे कितवं वर्ष सपो बऱ्याच वर्षापासून चालत असणारा हा भव्य दिव्य अखंड नाम सप्ताह आणि या सप्त्याची आजची 5व्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्यासारख्या एका पामराकडे आलेली ज्ञानोबराय तुकोबराय जशी बुद्धी देतील तसा बोलण्याचा प्रयत्न करीन विठाला समितीसाठी महाराष्ट्रातील गुरुजन मंडळी महाराज मंडळी त्यामध्ये आज कीर्तनासाठी उपस्थित असणारे आपल्या गावातील भूमिपुत्र आपल्या गावातील रत्न आणि आपल्या परिसराचा वैभव आमचे मार्गदर्शक गुरुवर्य आदरणीय श्री भक्तपरायण ज्यांचं नाव घ्यायचा आपला अधिकार नाही बाबा आपण सर्वजण ज्यांना ओळखितो दरुडगे बाबा आज कीर्तनासाठी उपस्थित एकदा बाबासाठी जोरदार टाळ्या खऱ्या अर्थानं बाबा मला मोकळं खेळायचं होतं पण तुम्ही आता माझ्या पुढे बसला त्यामुळे मी आता बांधून गेलेलो आहे पण बाबा मला परवानगी देणार आहे का कारण कसं आहे माहिती आहे का कारण गुरुवर्य स्वामी मनीषानंद पुरीजी महाराजांना मला एक वाक्य शिकवलेलं आहे बघा कारण स्वामीजीने मला एक वाक्य सांगितलेलं आहे बाबा आपल्या समोर हजारो समाज असू द्या आपल्या समोर हजारो समाज असू द्या आणि आपल्या समोर एक विद्वान वक्ता असू द्या हजारो समाजाकडे लक्ष द्यायचं नाही एक विद्वान वक्त्याकडे लक्ष देऊन कीर्तन करायचं आणि त्या वक्त्याची पाठीवर थाप भेटली तर खरं कीर्तन हजारो समाज निस्ता वा वा करून त्याचे उपयोग नाही म्हणून आज बाबा सुद्धा कीर्तनासाठी उपस्थित आहेत महाराज बाबाच्याही चरणात मस्तक मृदंगाची ज्यांची साथ आहे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य श्री भक्तपरायण आमचे हिशी चरण जालिंदर महाराज महाराजाच्या चरणात मस्तक आमचे विनेकरी बाबा बाबाच्या चरणात मस्तक तिथून इथपर्यंत बाबा सर्वांच्या चरणात मस्तक गावातील भजनी मंडळ मला वाटते तुम्ही कुठले इथे हा गुम्मी वाकडी महादेवाची वाकडी वा म्हणूनच मी आपण घेतला बघा महादेवाच्या वाकडीचे आमचे चौकदार मामा तुम्ही डासाळ्याचे देव नांदरा
बाबा लिमगाव बाबाचे चरणतमस्तक श्री हरिभक्त परांजने सुंदर अशी चाल गायली. परमेश्वर महाराजाचे चरणतमस्तक श्री हरिभक्त परायण आपल्याच गावातील नाही माऊली महाराज श्री हरिभक्त परायण नावच नाही संदीपन महाराज आमचे कुंडीचे महाराज सर्वांच्या चरणतमस्तक होतो. आणि आज महाराज आपल्याच गावातील असणारे श्री गोंदेश्वर साऊंड सिस्टीम खरंच महाराज आपल्या परिसरामध्ये ज्यांचं अगदी उत्कृष्ट आणि चांगल्या साऊंड सिस्टीममध्ये ज्यांचं अग्रगण्य नाव आहे असे असणारे आमचे गोंदेश्वर साऊंड सिस्टीम या सिस्टीम वाल्यासाठी जोरदार टाळ्या. कारण ज्यांचा साऊंड सिस्टीम जेवढी गोड आहे तेवढाच त्यांचा स्वभाव सुद्धा गोड आहे बघा. आणि मला ज्यांनी संपर्क केला तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग आला असे असणारे आमचे माऊली दादा पुढे पण बसले मागं पुढे या माऊली तुमच्याकडे बघून कीर्तन करायचं मला. कारण नावकरी आहेत त्यांनी सांगितलं माऊली महाराज तुम्ही आमच्या परिसरात याच वेळेस तुम्ही आमच्या गावात आले होते पण परत तुम्हाला एकदा आणण्याची इच्छा आहे. मी म्हणलं असं काय इच्छा आहे ते म्हणले जाऊ द्या परत मुख्यमंत्री होत असले तर तुम्हाला डबल एकदा काऊन चान्स पुन्हा म्हणलं जाऊ द्या आता तुमची एवढीच इच्छा आहे मी परत येतो. पण म्हणलं मी ज्या वेळेस अगोदर येत होतो त्यावेळेस मी ठरवून घेत नव्हतो आता खायचं बी ठरवीत असतो घ्यायचं बी ठरवीत असतो. ते म्हणजे काहीच टेन्शन घेऊ नका 12 जण तुमचे यजमान झालेले आहेत सगळे तरुण पोरं 12 जण एक जणांना 2-2 हजार रुपये गेले आपली सगळी दक्षिणाच कटून गेली महाराज विठाला. तसंच कारण महाराज रवळ गाव या रवळ गावामध्ये मला जरी बऱ्यापैकी ओळखत नसतील पण या रवळ गावातील प्रत्येक तरुणाला मी ओळखतो त्याचं एक कारण आहे. कारण या रवळ गावाचे खरंच आमच्यावरती उपकार आहेत बघा. उपकार कसे येतात एक गोष्टीचे उपकार येतं कारण या रवळ गावातील जेवढे काही माझे मित्र आहेत ना महाराज त्या मित्राचा फक्त एकच ध्यास असतो आपला महाराज कुठंतरी पुढे गेला पाहिजे आपला महाराज कुठंतरी पुढे गेला पाहिजे. सहज एकदा आम्ही त्यांना जेव्हा सर्वजण मालक म्हणतो अशा रामभाऊ पशील आमचे ज्यांचं सुंदर असं आपल्या शेलूला गोंदेश्वर गॅरेज आहे बघा त्या गॅरेजचे आमचे उत्तम दादा त्यांना एकदा सहज म्हणलं महाराज सगळ्याचे बॅनर लागतात बघा शिरूला पण आपला कधी फुटूच लागत नाही. सगळ्याचे बॅनर लागतात म्हणलं पण आपला कधी फुटूच लागत नाही. त्या दोघा जणांना मनाव घेतलं आणि गावात तारीख घेतली आणि सगळ्याला विनंती केली खरंच महाराज फुटूच लागला ना की मी रोज 3दा चाललो बघायला काही काम नसलं तरी जात असतो फुटू बघून येत असतो. मला असं वाटतं सप्ताह झालं 2-3 महिने राहू दे सगळेच काढले तरी काय हरकत नाही राहू दे फुटू बघायला बरं वाटतंय महाराज. कारण माणसाला फुटू पुढं बघा वाटतंय चौकात फक्त भिंतीवर येऊन लावू नका कोणी आणि ज्यांची सुंदर अशी महाराज आपल्या चित्रीकरणासाठी आलेले आहेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध यूट्यूब चॅनल आमच्या गोविंद भाऊचं काय तेच नाव आहे का बदललं कोणतं नाद हरी नामाचा आणि साईडचं बको नाद हरी नामाचा आणि गोडी हरी नामाची म्हणजे नाद लावायचा तुम्ही गोडी लावायची वा नाद गोडी वा नाद हरी नामाचा या यूट्यूब चॅनलला आणि गोडी हरी नामाची या यूट्यूब चॅनलला सर्वांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा आणि सर्वांनी घंटीच बटन दाबायला विसरू नका. विठाला एवढं सुंदर वातावरण पाहिलं आणि आपल्या गावातील तरुण आवर्जून कीर्तनाचे उपस्थित आहेत आणि कीर्तनासाठी तरुण आणि बालगोपाळ उपस्थित आहेत म्हणून खरंच हृदय भरून गेलं. नाही तर खऱ्या अर्थानं एवढा थकवा आलेला होता. देऊळगावला संत चरित्र कथा चालू आहे तारीख घ्यायला शक्य नव्हतं कारण तिथं कथेचा टाइम 11 आपला 8 ते 11 आहे. त्या लोकांना सांगितलं माझा लय गुडघा दुखायला म्हणजे माझी बसताची आहे ना ते म्हणजे मग काय करायचं म्हणलं काय नाही आज 7 ते 9 कथा करून मी आराम करतो. ते सांगितलं नाही तुम्ही सांगू नका बरं काय फक्त तुम्ही तारीख बदलून टाका नाही तर हातील लोक मला ते आमच्या जवळचे कारण आपल्या जवळच्या माणसामुळे महाराज ही कीर्तन सेवा घेण्याचा योग आला आणि तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा योग. इथं आल्याच्या नंतर एवढा आनंद झाला नाही तर आज महाराज या सप्ताहामध्ये सप्ताह तर अनेक होतात. अखंड हरिनाम सप्ताह आता खूप वाढलेले आहेत. अनेक सप्ताह होतात पण सप्ताहामध्ये तरुण मात्र दिसत नाही. तर का तरुणाला याची आवड नाही त्याचं कारण आहे महाराज. त्याचं एक कारण आहे एकदा मी सहज एका तरुणाला विचारलं का रे बाबा
भजन कीर्तनामध्ये इकडे काय येत नाही त्यावेळेस त्यांनी सांगितलं, माऊली महाराज कीर्तनाला यायला आम्हाला यावं वाटतं, भजनाला यायला आम्हाला यावं वाटतं, पण काय होतं माहितीये का, आम्हाला काही काही गोष्टी कळत नाहीत, आम्हाला काही काही गोष्टी कळत नाहीत. पण महाराज ज्या गोष्टी आपल्याला कळत नाहीत त्या गोष्टी कालांतरानं कळतील, फक्त आपल्याला त्याचा नित्यनेमानं ध्यास ठेवला पाहिजे. रोज आपण ही गोष्टी जर, आता समजा एखाद्यानं आयफोन घेतला, आता पहिला कोणता होता, बटनाचा फोन, बरोबर आहे का नाही, लाल बटन आणि हिरवं बटन या दोनच बटन आपल्याला माहिती होती, बाकीचं काय माहित होतं का नाही. त्याच्यापासून काय आला, भिंगाचा फोन, आपला काचाचा आला. काचाच्या फोन मधलं काही कळत होतं का. आता नवीन पोरायला सगळ्याला कळत आहे, पण आता काय झालं माहिती आहे, सगळ्याकडेच फोन आले, सगळ्याकडेच फोन आले. आणि फोन आल्याच्या नंतर महाराज आमच्या गावाकडे एका बाबाने फोन घेतला, म्हाताऱ्या माणसानं, त्याला ते खरडण भेटलं, तुम्हाला भेटते ना खरडण, त्याला मी भेटलं खरडण त्या बाबाला, त्याने घेतला काचाचा फोन, स्क्रीन टच फोन घेतला. आणि फोन घेतल्याच्या नंतर मी असं लॉक टाकलं होतं, रामकृष्ण हरी म्हणलं की माझ्या मोबाईलचं लॉक उघडत होतं. त्या म्हणला, माऊली महाराज मला बी असं काहीतरी लॉक काढून टाकून द्या ना, तुम्ही जसं रामकृष्ण हरी म्हणलात की मोबाईलचं लॉक उघडत आहे, तसं मला बी काहीतरी लॉक काढून द्या. मी म्हणलं, बाबा तुमच्या मोबाईलला लॉकची काही गरज नाही. ते म्हणला, नाही नाही असत्यात काही प्रायव्हेट गोष्टी बाबा. मी म्हणलं, आता असतात म्हणला, आम्हाला लॉक टाकून द्या. मी म्हणलं, पण तुम्हाला लॉक नाही कळायचं, नाही नाही टाकून द्या, मला शिकवा. मी म्हणलं, मला गडबडे, त्याला लॉक कसं टाकायचं शिकवलं आणि ते लॉक टाकू लागले. रामकृष्ण हरी म्हणायच्या आधीच कुत्र भुकून गेलं आणि तेच लॉक बसलं ना, तेच लॉक बसला. आता बाबाचा काय फोनच उघड ना, बाबा रोज रात्रंदिवस फिरत मला काऊन फिरायचे, कुत्र कुठे गेलं मिळत लागत, ते भुकल्याशिवाय फोनच उचलत नाही, फोनच येवत नाही. कसं आपल्याला ज्या गोष्टीतलं कळत नाही ती गोष्ट आपण घेतो, पण कालांतरात त्या गोष्टीतलं आपल्याला समजतं. जसं आता आयफोन आलाय, आयफोन मधलं आपल्याला काहीच कळत नाही, पण 1-2 महिने झाले की त्याच्यातलं एक ना एक गोष्ट आपल्याला कळती. कारण कोणीच हुशार नसतं, एक ना एक दिवस आपल्याला कळलं. 7 दिवसातल्या कीर्तनापैकी तुम्हाला 1 दिवसाचं जरी कीर्तन कळालं ना, तरी सुद्धा तुम्हाला कीर्तनाची गोडी लागल्याशिवाय राहणार नाही. विठाला वारकरी संप्रदायामध्ये अनेक संत झाले आणि सर्व संतांनी आपल्या हितासाठी महाराज आपल्या हितासाठी तळमळ केलेली आहे. कारण साधू संताला हे जो समाज आहे हा बुडताना समाज संत बघू शकत नाही, बुडते हे जन न देखावे डोळा ते महाराज बघू शकत नाही. तसे आज सुद्धा या कलियुगामध्ये आणि तुमच्यामध्ये आमच्यामध्ये संत आहेत बघा. आज सुद्धा आता बाबा जर कीर्तनाला जर विद्वान कीर्तनामध्ये जर बसले आणि कीर्तन करायला लागले तर खरंच सांगा साध्या साध्या माणसाला अजिबात कीर्तन कळत नाही. पण साध्या गावात गेले तर बाबा त्यांच्या पद्धतीने त्याला आवडल, त्याला पचल, त्याला रुचल अशा पद्धतीने कीर्तन करतात. आणि बाबाचे कीर्तन ऐकून आमच्यासारखे हजारो कीर्तनकार तयार होतात. कारण कळत नाही का, कळतं, पण समोरच्याला समजल अशी भाषा सुद्धा आपल्याला आली पाहिजे. विठाला विश्वनाथाला पत्र लिहितात आणि पत्रामध्ये लिहितात तुम्ही विश्वाचे नाथ आहात. महाराज साधू संतांकडून काही गोष्टी शिकायसारख्या असतात. कारण संताचा एक एक शब्द आपल्या जीवनाचा उद्धार करू शकतो. संताचा एक एक शब्द आपल्या जीवनाचा उद्धार करू शकतो. देवा जवळ गेल्याच्या नंतर आणि देवाला बोलत असताना कसं बोलावं हे तुकोबारायला विचारायचं. कारण महाराज एखाद्याचं वर्णन करायचं असेल तर तोंड भरून वर्णन करता आलं पाहिजे. आणि ते वर्णन करत असताना अंतःकरणातून करता आलं तरच करा. वरून वरून वर्णन करायला लागलं तर त्याची फजिती झाल्याशिवाय राहत नाही बघा. कारण काही काहीला स्वभाव असतो, वर्णन करायचे त्याचे गुण गायचे तर, पण मनामध्ये मात्र त्याच्याविषयी द्वेष असतो. मनामध्ये असा द्वेष असतो, असा द्वेष असतो. एखाद्याचं वर्णन करायला उभा राहिले की 5 मिनिटामध्ये कमीत कमी 2 तरी टुमणे मारणार. ती वर्णन तर करणार पण बोलत असताना 2 तरी, आमच्या भाषेत आपल्या इकडे त्याला कुचका म्हणतात, काहीतरी कुचकं बोललं वाटे, काय बोललं, कुचकं बोललं. मग बोलायचं तर चांगलं बोलायचं, बोलणार 5 मिनिटं पण 5 मिनिटात काहीतरी टोमणे देणार. आणि हे आपल्यापेक्षा जास्त यांना लय माहिती, माता माऊलीला लय अभ्यास द्यायचा, एवढा दाट अभ्यास कुठं पोथे वाचित आणि कुठं नाही काय माहित, पण प्रत्येक गोष्टीचा दाट अभ्यास द्यायचा. कारण बोलत असताना सरळ कधीच बोलायचं नाही. एखादी म्हणलं ना माय लईच मस्त साडी हो माय, आम्हाला का घडती का काय तुमच्यासारखी, अगं मस्त म्हणली त्याच्यात खुश होईल ना, आम्हाला का घडती का काय तुमच्यासारखी, मग काऊन वाकडं बोलायचं. सरळ सरळ बोलता बोलता महाराज लईच अवघड आहे. कारण किती बी चांगलं बोलायचा प्रयत्न करा त्या बोलतच नाही.
कसंच बोलत नाही का. आता मला आधी लय बरं वाटत होतं, पण गेल्या वर्षीपासून मला बी करमना झालं. हा, तुमच्या गावात गेलं म्हणजे अगोदर कीर्तनाला आलो आणि तुमच्या गावात जगदंबा मातेचं मंदिर आहे ना, देवीला म्हणलं देवी, पाठीमागे देवीचंच मंदिर आहे. देवीला म्हणलं देवी एकटा कौरव फिरू. देवी म्हणली थांब, तुला भोप्यात होत नाही, लवकर तू लगेच होते. फक्त परत राग आला आणि रडू आलं तर माझ्याकडे येऊ नको. पण आलाच महाराज ती. कारण सहज बायको कधी काय बोलत, बोलता बोलता खपला काढणार, बोलता बोलता टोमणं देऊन बोलणार. पण सरळ बोलायचंय ना, सरळ बोलाव, पण कसं तरी बोलणारच. एकदा आम्ही सहज बसलो तर बसल्याच्या नंतर म्हणजे होय बा तुम्हाला माझ्या बोलण्याचा लय राग येतोय, पण मी ना खरं बोलते कधी बी. असंच असते. तुम्ही का ब्रह्मचारी येत का सगळ्यांना माहिती. तुम्हाला माझ्या बोलण्याचा राग येतोय, पण मी खरं बोलत असते. मी तुम्हाला म्हणत होते तुमच्या भावाच्या नादी लागू नका, पण तुम्ही लागला आणि तुम्हाला चिबडाचा राग आला. तुम्हाला म्हणत होते, पण तुम्हाला मग बोलणं खरं वाटत नाही. माझ्या भावाचं ऐकलं असतं तर कल्याण झालं असतं. ते म्हणला खरंय ना, खरे तुझ्या भावाचं ऐकलं असतं तर कल्याण झालं असतं. मला पण असंच एकदा म्हणले होय बा तुम्हाला माझ्या बोलण्याचा लय राग येतो, पण मी कधी बी खरं बोलत असते. म्हणलं काय खरं बोलती, काय खरं बोलती तू म्हणली, काय सांगावं म्हणे. ऐका ना, मला असं वाटतंय मी तुम्हाला कधी कधी म्हणते बैलात आणि तुमच्यात काही फरक नाही, तुम्हाला राग तर येत नाही. ती काय म्हणली, मी म्हणते ना कधी कधी बैलात आणि तुमच्यात काही फरक नाही, तुम्हाला राग तर येत नाही. हे म्हणलं म्हणती बिना आता काय म्हणून राग आला, कोणाला सांगू. मी बायको मला बैल म्हणली, ते सांगू कोणाला. म्हणलं राग आला तरी गटगट गिळावं लागत आहे. हा महिला मंडळाचा शब्द आहे, गटगट गिळावं लागतो. सुनाला किती त्रास द्यावा आपण त्याला म्हणा आजी लय सहन केलं, त्या गोष्टीचं तोंड बघू वाटत नाही, पण लेकाकडे बघून गटगट गिळावं लागतं. खरं सांगितलं की लयच बरं वाटत. ती म्हणली बायला तर तुमच्यात काय फरक नाही. मला असं म्हणून नाही म्हणलं नवऱ्याला, नवरा पती परमेश्वर असतो. म्हणली मी का लोकात म्हणाले का तुमच्यातच म्हणाले तुम्हाला. नाही म्हणलं असं कशामुळे म्हणाली. म्हणली मी सिद्ध करून दाखवते. म्हणलं कसं. ती म्हणली बघा महिला मंडळ आता 2000 रुपये महिना चालू झालाय का नाही, 1500 रुपये महिना आहे का नाही, आला का नाही तुम्हाला लाडक्या बहिणीचा हप्ता, आला ना. म्हणूनच एवढ्या तुम्ही नटून खटून, कारण यांच्या वस्तू तुम्हाला दागिने घेणं होते का काय, लाडक्या बहिणीचे दागिने येते. 2-2 रुपये 1,500 रुपये महिना आला लाडक्या बहिणीला, बरोबर आहे का नाही. आता बाईला 1,500 रुपये महिना चालू झालाय, गाईला सुद्धा 1,500 रुपये महिना चालू झालाय का नाही. म्हणजे गाईला 1,500 रुपये महिना आहे, बाईला 1,500 रुपये महिना आहे, बैलाला नाही, माणसाला नाही. मग बैला तर आपल्यात काय फरक, बैला तर आपल्यात अजिबात काही फरक नाही. मला खरंच महाराज नाही जीवालाच लागलं, 3 किलो वजन कमी झालं म्हणून. मी म्हणलं बैला तर आमच्यात फरक नाही, बैला तर आमच्यात फरक नाही. मी थोडा अभ्यास केला. मी तिला म्हणलं ऐक तुला वाटतंय ना, म्हणलं बैला तर आमच्यात काय फरक नाही, पण सरकार लय हुशार आहे म्हणलं, ते ज्याच्या त्याच्या बुद्धीनुसार नियम लागू करते. ते म्हणले कशी. मी म्हणलं तिकीट फुल कोणाला आहे, ती म्हणली तुम्हाला. म्हणलं हात कोणाला आहे, ती म्हणली आम्हाला. म्हणलं फुकट कोणाला आहे, म्हणलं आपल्या म्हातारीला. ते म्हणले हे बघा मग तरी पण तुमच्या वाढणे आहे. म्हणलं काय जास्त फिरत कोण, म्हणलं मी. मग फुल तिकीट कोणाला, म्हणलं आम्हाला. आम्ही फिरत नाहीत पण आम्हाला काय हाफ तिकीट, आणि जे कुठंच जात नाही त्याला काय फुकट आहे. म्हणलं तसं नाही, म्हणलं सरकार हुशार आहे. ज्याला फुल दिमाग असतो त्याला फुल तिकीट असते, म्हणलं ज्याला हाफ टकुरा असते त्याला हाफ तिकीट असते, आणि ज्याला टकुरत नाही फुकट पंढरपूरला जा नाही तर आळंदीला जा. खरं आहे का नाही. महाराज आपण खोटं बोलतच नाही. एक जण आता आळंदीच्या वारीला माझ्यासोबत गाडीत बसलं पाथरीतून. मी म्हणलं बाबा कुठं जायचंय, म्हणलं आळंदीला जायचंय. मी म्हणलं ही गाडी सोलापूरला चालली, चाला म्हणला तिथं तर जाईन ना तिकडं. आपल्याला काय करायचं, घ्यायचं लय आवड आहे महाराज. कारण बोलायचं पण असं सरळ बोलायचं नाही, टोमणी देऊन बोलायचं. मग बोलायचं नाही महाराज साधू संताला विचारा. जगद्गुरु तुकोबराय वर्णन करत असताना वर्णन करतात, भोलेनाथाला वर्णन करतात. आता तुम्हा आम्हाला एक पडलेला प्रश्न महाराज, मुख्य तुम्ही आम्हाला एक सांगा. सप्ताह वारकरी संप्रदायाचा आहे, सप्ताह वारकरी संप्रदायाचा आहे, देवीच्या मंदिरात आहे, आणि तुम्ही महादेवाचं वर्णन करता. आता मीच पेचात पडलो. सप्ताह वारकरी संप्रदायाचा आहे, प्रांगणात जगदंबा मातेचं, आणि वर्णन कोणाचं करतात, महादेवाचं. आता तुम्ही आम्हाला एक सांगा, आणि तुम्हीच वारकरी संप्रदायातले प्रमाण म्हणतात ना, कटेवरी हात नाही ज्या देवाचे, आणि त्या देवाचं मी दर्शन सुद्धा घेणार नाही. ज्या भगवंताचे हात कटेवरती येतं त्याच भगवंताला वारकरी संप्रदायातले संत पूजतात, आणि ज्या देवाचे कटेवरती हात नाहीयेत त्या देवाला आम्ही दर्शन सुद्धा घेणार नाहीत, नामदेव महाराज म्हणतात. मग विचार करा तुम्ही का भोलेनाथाचं वर्णन करता, त्याचं एक कारण आहे बघा. कारण भगवंतानं अवतार घेतले तर, पण तो देव मात्र एकच आहे. तो देव
एकच आहे. अवतार अनेक घेतले तर पक्ष अनेक असतील पण ते एकच येत. येडेवाणी कर जाऊ नका आणि भांडण कर जाऊ नका. मायच्यान लय तळमळीत सांगतो तुम्हाला, जरी भक्त अनेक असले तरी सुद्धा देव एकच आहे. मग त्या देवानं अवतार घेतले कोणासाठी? तुमच्या आमच्यासाठी अवतार घेतले. अनंत अवतार घेसी भगवान घेसी भगवान भक्तासाठी घेतले. पण महाराज आपलं कसं माहितीये का, आपली एका देवावरती श्रद्धाच नाही. आपलं म्हणजे जशी वेळ येईल तसं देवाची भक्ती चालू आहे. आपली भक्ती म्हणजे स्वांगाडी भामटी भक्ती, अंतःकरणापासून भक्ती नाही. महाराज प्रत्येकाचा विचार करा, जसं वेळ येईल तशी आपली भक्ती चालू आहे. आता तुमच्याकडे चालू आहे का नाही मला माहिती नाही. आमच्याकडे रोज चालू आहे. सकाळी 4 वाजल्यापासून महादेवाला पाणी घालणं. माता माऊल्या चालू आहे तुमच्याकडे बी? वा, 3दा मारा 2दा तुमच्या पोटाला या. तुम्हाला कळकळीची विनंती एक माता माऊल्या हो, तुम्ही महादेवाची सेवा करू नका. ह्या माताचा महाराज मी नाही. अवश्य भोले बाबाची सेवा करा. फक्त तुम्हाला विनंती एक आहे, त्या महादेवाची सेवा करायच्या अगोदर ह्या महादेवाकडे बी लक्ष असू द्या. हे महादेव बिगर आंघोळीचे 11 वाजेपर्यंत. आमच्या गावातली एक जण देवपूजाला निघाली, नवरा आला म्हणला, अय मला आंघोळीला पाणी टाकतील. देव तांबे फेकून आला. हा तिकडे म्हणे. माणूस पूजाला निघाला की मांजरासारखा आडवं येत जावा. म्हणला मी वड्याला जाऊन आंघोळ करतो, तू तो जा पूजा करा. काय उपयोग सांगा बरं अशा पूजेमध्ये? हा, आपलं लय अवघड आहे महाराज. आपल्या पूजेमध्ये असं आहे की आपल्या अंतःकरणापासून भाव देवापाशी नाही महाराज. देवाची तर पूजा करतो आपण, पण त्या देवाकडून अपेक्षा जास्त ठेवतो. फुल एक वाहतो पण अपेक्षा जास्त ठेवतो. खरं सांगा, 2 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी सुद्धा महादेवाचे मंदिर होते ना, पण आता या 2 वर्षामध्ये महादेवाची सेवा का वाढली? त्याचं कारण आहे, प्रदीप मिश्राजीनं कथा केली आणि प्रदीप मिश्राजीनं कोणती पूजा केल्याच्या नंतर काय फळ भेटतं हे सांगितलं. मग आपली पूजा हे जी आहे ती स्वार्थी आहे का निस्वार्थी आहे? स्वार्थी आहे. धोत्र्याचं फुल वाहिल्यावर काय भेटते आपल्याला माहिती. हा, बेलाच्या पानावर चंदन लावून वाहिल्यावर काय भेटतं हे आपल्याला माहित आहे. आणि त्यामुळे आपली पूजा वाढली. पण अशी पूजा जर स्वार्थापोटी आपण देवाची पूजा केली ना महाराज, रात्रंदिवस जरी महादेवाला पाणी घालीत बसला तरी सुद्धा ते भोले बाबा आपल्याला पावणार. कारण घरी आपल्या मालकाचा अपमान करायचा, तिथं देवाची पूजा करायची. तो देव पावल का नाही मला माहित नाही, पण त्रिशूळ घेऊन मागा लागल्याशिवाय राहणार नाही. सत्य शिकले बाबा, मी खोटं बोलतच नाही. हा, आता शिकले तरी बी काय टेन्शन नाही. 2 वर्षापूर्वी जमत नव्हतं, झटक पळाली असते तुम्ही शिकले असते. आता सत्य शिकले बाबा. कारण पूजा करत असताना अंतःकरणापासून आपण जर पूजा केली महाराज, तर त्या देवाला काहीच मागायची गरज नाही. पण आपलं कसं आहे, आपली सगळी पूजा जी आहे ती भामटी, कारण अंतःकरणापासून पूजा नाही महाराज. आता आम्ही आल्याच्या नंतर कीर्तन अभंग घेतल्याच्या नंतर काय म्हणतो, सेवेसाठी निवडलेला अभंग. सेवा आहे का? कीर्तन झाल्यावर मेवा बी, मग याला सेवा म्हणता येईल का? आणि जर महाराजाचे अभंग महाराजाचे प्रमाण सांगितले तर मग नाही अवघडी महाराज. कारण सेवा करत असताना अंतःकरणापासून आपली सेवा करत नाहीत आपण. माता माऊल्या रोज महादेवाला पूजा करतात आणि मला असं वाटतंय 365 दिवसापैकी कमीत कमी 200 दिवसाचे तरी तुम्हाला उपवास येतात. किती दिवसाचे? 200 दिवसाचे तरी उपवास येतात. पण माझ्या समोर बसणारे एका तरी माता माऊलीनं असं सांगावं, माऊली महाराज या उपवासापैकी एक तरी उपवास आमचा स्वतःसाठी. एकही उपवास स्वतःसाठी नाही. काही उपवास तुमच्या नवऱ्यासाठी येतं, काही उपवास तुमच्या भावासाठी येतं आणि काही उपवास तुमचे लेकरा बाळासाठी येतं. स्वतःसाठी जगता कधी?
स्वतःसाठी माणसानं कधीतरी जगलं पाहिजे. बरं, एवढा उपवास धरून सुद्धा आणि एवढा देव धर्म करून सुद्धा ज्या नवऱ्यासाठी उपवास धरतात ते नवरा म्हणतो तू गप्प बस, तुला काही अक्कल नाही. ज्या मुलासाठी उपवास धरतात ते मुलगा सुद्धा म्हातारपणी म्हणतो आई जास्त बडबड केली नाही पाहिजे, जास्त बडबड करू नको. मग ज्याच्यासाठी तुम्ही उपवास धरला ते जर तुम्हाला तुमची अक्कल काढत असतील तर मग काय उपयोगी सांगा बरं. बरं, ज्या देवाचे उपवास धरतात, उपवासाची विलय फजिती महाराज. नवरात्रामध्ये 9 दिवस उपवास असतात, आपल्याला असतात ना. आपल्या इथं देवी आहे सुंदर अशी, त्या देवीच्या नवरात्रात 9 दिवस उपवास असतात. आणि त्या उपवासामध्ये तुम्ही भेंडीची भाजी, बगरीची भाकर, शेपूची भाजी खातात ना. वा, पण या पोतीत सांगितलं माय हे जमत आहे म्हणून. देवी भागवतात ऐकलं का नाही. उखा त्या खाती म्हणून तुळसा खाती, आणि तुळसा खाती म्हणून रतू नाही खाती. काहीच मिळ नसतो महाराज. कारण नवरात्रामध्ये 9 दिवस उपवास आहेत आपल्याला. पण 9 दिवसाच्या उपवासाला काय जमतं आणि कोणत्या उपवासाला काय जमतं यायला चांगला अभ्यास. पण देवी भागवतामध्ये नाही बाबा याचं वर्णन. भेंडीची भाजी जमती याचं वर्णन नाही. बरं नाही. नाशिक भागात गेलात ना तिकडं पोहे बी जमत येतं. त्याच्या दुसराच हात द्यायचं लोक, ज्याच्या त्याच्या भागातला फरक आहे बघा. आता एवढा उपवास धरतो आपण नवरात्रामध्ये, आणि नवरात्रातल्या उपवासाचा लय अवघड आहे महाराज. 9 दिवस उपवास धरायचा, आणि 9 दिवस उपवास धरल्याच्या नंतर मला असं वाटतं आपल्याला उपवास असल्याच्या नंतर भक्तीचं तेज माणसाच्या चेहऱ्यावर चमकावं का, चेहरा असा आंबट व्हावा, तेज असं चमकावं का नाही. आता पहा, आम्ही सकाळी कीर्तन केलं, कथा केली, पुन्हा कीर्तनाला आलो तरी मग चेहरा टवटवीत का नाही, आहे का नाही. हे भक्तीचं तेज म्हणावं लागेल, बरोबर आहे का नाही. आता तात्पुरतं तरी हो म्हणा, पुन्हाचे पुन्हा काही होईल, बरोबर आहे का. पण आता बघा उपवास धरायचा, आणि उपवास ज्याला एकादशी त्याला आपण म्हणावं जय हरी जय हरी. काय झालं एकादशी धरू नको ना, काही गरज नाही. एवढं आंबट कोण करण्यापेक्षा काय गरज. हा, नवरात्रामध्ये 9 दिवस उपवास धरायचा, आपला चेहरा आंबट झाला देवीला कधीच आवडणार नाही. कारण भगवंताची सेवा करत असताना चेहऱ्यावरती तेज असावा. नवरात्रातल्या उपवासाला असं काही खाल्ल्याच्या नंतर देवी पावणार नाही. परत एक नागपंचमीचा उपवास असतो बघा, तो कोणासाठी असतो, भावासाठी असतो. नागपंचमीचा उपवास भावासाठी असतो. त्या उपवासाला साबुदाणा जमत नाही म्हणा, त्याने शोध लावलेला. आपल्याला याच्यातला अजिबात काय माहिती. त्या उपवासाला साबुदाणा जमत नाही. काऊन जमत नाही माहिती का, सापाची अंडी असते म्हणून. नाही बुवा, तुमच्या घरी विचारा कुठं, आपण नबर काहीच बोलणार बरोबर आहे का नाही. माता मग बाया म्हणाल्या माहित नाही खोल अभ्यास दिसायला अवघड आहे महाराज. त्या उपवासाला साबुदाणा जमत नाही, सापाची अंडी असते. येईनच शोध लावल्या, कोण्या पोथीत वाचले आणि कोणी सांगितले देव जाणे. लय अवघड आहे, मला आधी माहित नव्हतं. नागपंचमीचा उपवास आमची बायको म्हणली वय वय तुमच्यासाठी भाकर टाकतो. म्हणलं तुला, म्हणली मला उपवास. म्हणलं थांब मी तुला शाबू आणतो. नाही अंडे असते ते. म्हणलं बापा साबुदाणा ना अंडी नाही. म्हणलं मी तर जरी एकादशी खातो तवा जमत येत म्हणे, आणि ह्याच जमत नाही ना. म्हणलं बरं. आणि ती अशी पूजा करायला लागली. असं बिंदू साप काढायचा मस्त, असाच साप चालू होते. रवळगावातून जे साप निघाला आमच्या धामणगावच्या पुढे त्याची शेपूट साप काढायचा आणि अशी पूजा करायची. नागराजा तुझी आज आली नागपंचमी. एकदा रवळगावची भक्तीनबाई पूजा करू लागली, आणि नागराजाला वाटलं दरवर्षी माझी भक्तीनबाई भिंतीवरच्या सापाची पूजा करते, एकदा जाऊन साक्षात दर्शन तरी द्या. म्हणून भक्तीनबाईची पूजा चालू होती, आणि नागराजा आला की मागच्या भिंतीपासून बसला फणा काढून भक्तीनबाईच्या पुढे. आता हिनं 5 मिनिटं वाट पाहिली, 2 मिनिटं वाट पाहिली. भक्तीनबाई का डोळे उघडी, नागराजानं आवाज द्यायला चालू केली. भक्तीनबाईनं जसे डोळे उघडले, आता पुढं खरा देव दिसलाय. पूजा करावं का नाही, हळदी कुकू द्यावा का नाही आता देवाला, बरोबर आहे का नाही. देव पावलाय आता, देव दिसायला पुढं हळदी कुकू द्यावा का नाही. भक्तीनबाईनं जसं देवाला पाहिलं, त्याचा बाप पळतच आला काठी घेऊन एका टपक साप मोठा. आता खरं सांगा, खऱ्या सापाला टकू आणि खोट्या सापाला हळदी कुकू कसा देव पावला. गणपती पुढे उंदीर निघला की आपण म्हणतो देव पावला, देव पावला. तेव्हाच उंदीर घरात निघला की मुकुला औषध देणारे आपणच. अशा देव पावत असते ग. देवा बाजारचा भाजीपाला नाही रे, देवा बाजारचा भाजीपाला नाही.
नाही. आणि मग देव कसा पाऊल महाराज, ते का बाजारचा भाजीपाला आहे का? कारण देवाची भक्ती करायची असेल, देवाला जर पाहून घ्यायचं असेल आणि देवाला आपल्यावरती प्रसन्न व्हावं असं जर वाटत असेल तर साधू संताला विचार. देवाला काय आवडतं हे साधू संताला माहिती महाराज. म्हणून संताला शरण गेल्याच्या नंतर आपल्याला भगवंताची प्राप्ती होऊ शकते. हरी प्राप्तीशी उपाय धरावे संताचे पाये. आणि आज जगद्गुरु तुकोबराय महाराज या विश्वनाथाला वर्णन करत असताना शब्द बघा किती वापरतात, शब्द किती महत्वाचे वापरतात. जगद्गुरु तुकोबराय भोले बाबाला म्हणतात, महाराज भगवंता तुम्ही विश्वाचे काय आहात? नाथ आहात. का विश्वाचे नाथ म्हणतात? त्याचं एक कारण आहे बघा. कारण भगवंताशिवाय या जगामध्ये काहीच होऊ शकत नाही. कारण देवाच्या सत्तेशिवाय या जगामध्ये काही सुद्धा घडू शकत नाही. कारण सूर्य सुद्धा भगवंताच्या सत्तेशिवाय आणि चंद्र सुद्धा देवाच्या सत्तेशिवाय जागा सोडू शकत नाही. ताकद महाराज भगवंताची. एवढंच नाही तर झाडाचं पान सुद्धा हणणं, वृक्षाची हे पाने हाले पानही हलू शकत नाही. एवढा अधिकार आहे महाराज देवाचा, एवढा अधिकार आहे देवाचा. आणि तरी सुद्धा आपण काय म्हणतो? तरी सुद्धा आपण म्हणतो महाराज माझ्याशिवाय घराचं पान बी हलू शकत नाही. सहज बोलता बोलता काय म्हणतो? आमच्या घरचं आपल्याशिवाय पान बी हलू शकत नाही. तुझ्या अगोदर तुझा आज असाच म्हणायचा. तो जसा गेलाय का तसं कोणीच मेलं नाही. कच्चून खाली एक एक चपाती जास्त, तरी सुद्धा काही झालं नाही. कारण आपण म्हणतो तरी सुद्धा महाराज आपण गेल्याच्या नंतर सुद्धा हे चालत राहणार आहे. पण देव हा देवाच्या सत्तेशिवाय काहीच होऊ शकत नाही. कारण देवानं शकत नाही. भगवंताची सत्ता आहे. कारण त्या देवाच्या सत्ते पुढे कोण हातही चालत नाही. कारण देवाची इच्छा असेल ना ते झाल्याशिवाय राहत नाही. पहा आपल्या शेलू पाथरी रोडवरती कित्येक ऑक्सिजन आपण आपल्या तोंडानं आपल्या डोळ्यानं आपण पाहिलेले आहेत, आपल्या कानानं आपण ऐकलेले आहेत. काही काही गाड्या तर अशा येतात की त्या गाड्या एवढा भुगा झालेला असं वाटतं याच्यातलं एकही वाचलं नाही. पण आपल्याला ऐकायला भेटतं महाराज गाडी एवढी भुगा झाली पण कोणालाच काही झालं नाही. एखादी गाडी नुसती स्लिप होती तरी बी होते का ना. कारण कसं असतं माहितीये का, एखाद्याची काळ येतो पण वेळ येत नाही. आणि एखाद्याची वेळही येते आणि काळही येतो. त्यावेळेस मात्र महाराज कोणी वाचू शकत नाही. पण देवाची जोपर्यंत सत्ता आहे तोपर्यंत आपल्याला काळ सुद्धा नेऊ शकत नाही. काळ सुद्धा नेऊ शकत नाही महाराज. बघा आजही आपल्या परिसरामध्ये आपल्या गावामध्ये 100 नाही 110 वर्षाची माणसं बघायला भेटतात. बरोबर आहे का नाही?
पण काही काही माणसं 20-20 वर्षामध्ये जातात. ही कोणाची? कारण देवाच्या हातून महाराज एकदा देवाची इच्छा झाली की आपल्याला कोणीच वाचू शकत नाही. कारण देवानं जेवढं काही आपल्या नशिबात लिहिलेलं आहे तेवढं झाल्याशिवाय राहत नाही. कारण देवाच्या सत्तेशिवाय काहीच नाही. भगवंतानं एकदा सांगितलं होतं पर्वताला, तू तुझी जागा सोडायची नाही. पर्वताला एकदा सांगितलं तू तुझी जागा सोडायची नाही. समुद्राला सांगितलं तू ही रेग ओलांडायची नाही. मग आज सांगा, समुद्राला एवढी भरती येते पण समुद्र आपली जागा सोडत नाही. आणि जर महाराज समुद्रानं देवाचं नसतं ऐकलं आणि समुद्राला भरती आली असती तर आपल्यासारखी किती गावं. कारण एवढ्या नद्या येतात, महापूर येतो, ते पाणी सगळं कुठं जातं? समुद्रात जातं. पण तरी सुद्धा समुद्र आपली जागा सोडत नाही. एवढे पर्वत येतं, पण ते पर्वत कधी आपली जागा सोडतेत का? जर महाराज त्या पर्वतांना जागा सोडली असती तर इंद्रायणीचा माळ म्हणला असता चला आपण जरासं फिरून येऊ. इंद्रायणीचा माळ म्हणला असता चला आपण काय करू. इंद्रायणी देवी म्हणली असती माळा सगट आपण मंठ्याच्या देवीच्या दर्शनाला जाऊन येऊ. नवरात्रामध्ये इंद्रायणीचा माळ काय म्हणला असता, मंठ्याच्या देवीच्या दर्शनाला जाऊन येऊ. जाता जाता रवळ मागाव मार्गी जाऊ. सगळे तुडवीत गेली असते आपल्याला, आपण एकही वाचलो नसतो. पण त्या पर्वताला सांगितलेले तू जागा सोडायची नाही. आज सुद्धा महाराज पर्वत जागा सोडत नाही. समुद्र आपली रेग ओलांडत नाही. ही कोणाची सत्ता आहे? ही भगवंताची सत्ता आहे महाराज. कारण देवाच्या सत्तेशिवाय या जगात काहीच होऊ शकत नाही. भगवंताला तुकोबाराय म्हणतात, देवा तू जगाचा नाही तर या विश्वाचा काय आहे अभंगाचं प्रतीक. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, भगवंता तुम्ही विश्वाचे नाथ आहेत. कारण महाराज भोले बाबाची उंची आपण कधीच बघू शकत नाही. एक वेळेस ब्रह्मदेव भगवान विष्णू हे दोघ जण एकत्रित आले आणि ज्या वेळेस चर्चा करू लागले, चर्चा करत असताना भगवान विष्णू मध्ये आणि ब्रह्मदेवामध्ये बोलता 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 थोडस तिरपटलं. कारण काय माणसं बोलता बोलता तिरपट चलत येते, तसं तिरपटलं आणि दोघांच्या मनात चर्चा चालू झाली. भगवान ब्रह्मदेव म्हणतात, सर्वात मोठा कोण आहे? मी आहे. भगवान विष्णू म्हणतात, नाही सर्वात मोठा कोण आहे? मी आहे. आता दोघं म्हणायला लागले, सर्वात मोठा मी आहे, सर्वात मोठा मी आहे. कारण अंदाज महाराज कोण कधी लावीन सांगता येत नाही. कारण अंदाज लावणारे एवढे हुशार असते, वातावरण बघूनच बोलत येतात.
आपलीच हवा आहे, आपलीच हवा आहे. पण हवा टाईम आल्याशिवाय कळत नसते. त्यामुळं आधीच जास्त गप्पा नाही मारल्या पाहिजे. ब्रह्मदेव म्हणले मी मोठा आहे, भगवान विष्णू म्हणले नाही नाही आपण मोठे इथं. म्हणले मग चला कोणाला तरी विचारू. म्हणजे आपण चला कोणाला तरी विचारू. आणि शैव पुराणामध्ये भोले बाबाला विष्णूचं रूप दिलेलं. कोणीतरी चला मी मोठा आहे, ते म्हणतात मी मोठा आहे, हे म्हणतात मी मोठा आहे. दोघं जण गेले भोले बाबाजवळ. आणि भोले बाबा जवळ गेल्याच्या नंतर भोले बाबाला विचारलं, भोले बाबा भगवान विष्णू म्हणतात मी मोठा आहे आणि ब्रह्मदेव म्हणतात मी मोठा आहे, कोण मोठा आहे? त्यावेळेस भोले बाबा म्हणले तुमचं नंतर सांगतो. जो अगोदर माझा अंत लावेल, जो अगोदर माझी उंची पाहिल आणि जो अगोदर माझा शेवट पाहिल त्यावर ठरवू आपण कोण मोठे. ते म्हणले म्हणजे आम्ही आमचं मिटवायला आलो, तुम्ही तुमचंच सांगत बसले. काहीच नाही म्हणले. जो माझ्या तळ पायाजवळ जाईल आणि अगोदर मला येऊन सांगल तो मोठा, आणि जो माझ्या डोक्याचा अंत लावेल अगोदर मला येऊन सांगल तो मोठा. भगवान विष्णू पायाकडे गेले आणि ब्रह्मदेव हे डोक्याकडे गेले. चालतंय म्हणले सांगू. आता ब्रह्मदेव निघाले महाराज. ब्रह्मदेव निघाले भगवंताच्या डोक्याचा अंत पाहला. किती उंच आहे भोले बाबा, भगवान शंकर किती उंच आहेत पाहण्यासाठी निघाले. अर्ध्याजवळ गेल्यासारखं गेले आणि अर्ध्याजवळ गेल्यासारखं गेल्याच्या नंतर ब्रह्मदेवाला वाटलं इकडं कोणी आपल्याला पाहिलं, इकडं कोण आपल्याला पाहलंय. आता इथून वापस गेलं तरी बी काय हरकत नाही, कारण बरेच जण असे असतात बघा. एखाद्याला एखादं काम सांगितलं, आपल्या रानाकडे लक्ष राहू दे बरं काय, हो हो जा तुम्ही जा, आम्ही लक्ष देऊ. आणि मग तिकडून येणाऱ्यालाच म्हणतात होय तिकडे हारणं होते का, ते म्हणतात नाही बसते झाडाखालीच. आणि मग होय आमच्या रानाकडे लक्ष दिलं, हो या विचारत यायला आम्ही दिलं का नाही लक्ष. पण असे खोटाळलेले असते. ब्रह्मदेवानं महाराज अंत पाहायला गेले म्हणले, पण आपल्याला कोण पाहिले. झालं आपलं वापस. पण देवाला पुरावा म्हणून कोणतरी सोबत पाहिजे ना. गोमातेला विचारलं आणि गोमातेला सोबत घेतलं आणि गोमातेला सांगितलं माझ्या सोबत चल. आणि ज्या वेळेस मला भोले बाबाने विचारलं, भगवान शंकराने विचारलं अंत पाहिला का माझ्या वतीनं तू काय म्हणायचं, हो म्हणायचं. गोमाता म्हणली असं कसं हो म्हणायचं, खोटं बोलणं पाप आहे म्हणे. अहो तुम्ही अंत लावलाच नाही तर हो कसं म्हणायचं. हो म्हणलं ना. मोठ्या माणसाचं ऐकलं पाहिजे, नाही तर अवघड होत असतो. हो म्हणलं ना. आता गोमाता बिचारी काय काय गोष्टी महाराज हो म्हणावं लागतात, बळच हो म्हणावं लागतात महाराज, बळच. दुसऱ्याच्या दबावाखाली काय काय गोष्टीची इच्छा नसती पण बळच हो म्हणावं लागतात. तुम्हाला बऱ्यापैकी कळाले, पण तुमच्यात हिंमत नाही हो म्हणायची. बळच हो म्हणावं लागतात, बळच. सासरवाडीला गेलं ना जर कोणी म्हणलं कस काय आमची पोरगी लक्ष्मी सारखी, बळच म्हणावं लागते, बळच. आता म्हणा आपण आपल्या गावात हो म्हणावं लागते, बळच म्हणावं लागते. आणि तेवढ्यात ते ना म्हणा आमची पोरगी भेटली म्हणून तुमचा संसार आहे ना, तुमचं काय खरं होतं, हो म्हणावं लागते, बळच हो म्हणावं लागतं. आता गोमाता बिचारी गरीब चालते म्हणे. आणि सोबत परत एक केवड्याचं फुल. ते केवड्याचा फुलाचा एवढा सुगंध असतो, एवढा सुगंध असतो की महाराज जर आपल्या अंगणात लावलं, शक्यतो ते अंगणात लावत नाही. त्याचं कारण आहे, कारण त्या फुलाच्या सुगंधानं साप जवळ येतात आणि त्यामुळे ते अंगणात लावत नाही. एवढं सुंदर आणि एवढं सुवासिक, एवढं सुंदर फुल. ते दोन फुल आणि गोमातेला घेऊन आले आणि विष्णू भगवंतांना सांगितलं भोलेनाथाचा अंत कधीच लागू शकत नाही. ते त्यांचं परत आले आणि ब्रह्मदेव ज्या वेळेस आले सांगितलं देवा लावला तुझा अंत म्हणले, कारण मोठे पण घ्यायचं होतं ना. लावला म्हणे अंत. भोले बाबा म्हणले असं काय पुरावा आहे. त्यावेळेस म्हणले विचारा ना गाव मातेला, विचारा म्हणलं गोमातेला. गोमातेला विचारलं खरं ब्रह्मदेवानं अंत लावला का. गोमाता शेपूट हलू लागली नाही नाही, पण तोंडाला ज्या वेळेस ब्रह्मदेवानं डोळे वाशील म्हणले हो हो लावला म्हणे, पाहिलं हो म्हणे. केवढ्याच्या फुलाला विचारलं होय, ते म्हणले हो लावला अंत. त्यावेळेस गोमातेला सांगितलं कारण ब्रह्मदेवाच्या नादी लागून तुम्ही खोटं बोलला आणि खोटं बोलणं हे चांगलं नसतं. कारण एक वेळेस तुम्ही खोटं बोललात आजपासून तुम्हाला शाप आहे. तुमच्या तोंडाचं दर्शन, तुमच्या तोंडाची पूजा कोणीच करणार नाही, पण तुमच्या शेपटीने खरं सांगितलं म्हणून गोमातेचं आपण पाठीमागून दर्शन घेतो. ही ताकद आहे बघा गोमातेची. कारण ब्रह्मदेवानं सांगितलं, केवढ्याच्या फुलाला सांगितलं तुझा एवढा सुंदर सुवास आहे की तुझ्या सुवासानं मन मोहून जातं, पण तू पूजेला कुठंच चालणार नाही. ही महाराज खोटं बोलण्याची
शिक्षा आहे. कोणाला भेटली? गोमातेला आणि केवड्याच्या फुलाला. ब्रह्मदेवाला सांगितलं तुम्ही देव असून खोटं बोलला, जगाच्या पाठीवर तुमचं कुठंच मंदिर होणार नाही आणि असलं तरी त्याची पूजा कोणी करणार नाही. महाराज खोटं बोलण्याचं ही शिक्षा आहे. मग आपण येऊ किती बरे खोटं बोलतो बाबा. तुमचं जाऊ दे, आम्ही सुद्धा आलोच, इथंच आलो, पण इथं आलेलाच नसतं. इतकं खोटं बोलून तरी आपल्याला काऊन घाबरत नाही आणि आपण कसं भेट नाहीत काय माहिती. महाराज देवाला जर खोटं बोलल्याच्या नंतर एवढी शिक्षा भेटत असेल तर तुमचं आमचं काय घेऊन बसला. आपण किती खोटं बोलतो महाराज, किती खोटं बोलतो. आणि नवीन नवीन लग्न झालं होतं बाबा एवढं खोटं बोलते तर. कारण कसं आता तुमच्या गावातल्या पत्रिकेवरले कीर्तन बघूनच मला कीर्तन करावं लागणार आहे. कारण काल तुम्ही खळखळून हसलेले दिसायला लागले, बरोबर आहे का नाही. आणि आज आपण जर आंबट करून गेलो तर उद्या लोक म्हणते जवळचं होतं पण गेलं होतं. त्यामुळे मला माझ्या पोटा पाण्याकडे बघावं लागलं. विठ्ठला खोटं बोलायचं तर एवढं खोटं बोलतात महाराज. नवीन नवीन तर एवढं खोटं बोलते. नवीन नवीन लग्न हो बाबा, आणि नवीन नवीन लग्न झाल्याच्या नंतर काय ते खोटं बोला. सहज बायको म्हणती तुम्ही नसते भेटले ना, नव्हती लग्न करी. हा नव्हती लग्न करी. हे पण म्हणते तू नसती भेटली ना, आपण तर जगूच शकत नाही. झालं 1 वर्ष झालं, ह्यो कामाला निघला की म्हणा लवकर या बरं काय घरी, तुम्हाला सोडून मला काही खाऊ वाटत नाही, काही पिऊ वाटत नाही, अन्नाचा कणही गोड लागत नाही मला. हे म्हणणार बरं. आणि नवीन नवीन महाराज एवढा रुबाब असतो, मस्त थाट असतो. आमच्यासारख्यानं बोलायला लागलं ते आम्हाला किंमत बी देत नाही, बोलत बी नाही. काहून म्हणलं की म्हणते महाराज ते फुल रेंजमध्ये येतात, ते बोलत नसते. तर मग आम्ही म्हणा हे नवीन नवीनच असते. मला बी वाटत होतं लई चांगलं, पण हे लई अवघड असते. कारण संसारात आनंद आहे हे अजून कोणीच म्हणलं नाही. संसारात दुःख म्हणून भरपूर जण म्हणले, पण हे चांगलं नाही. नाही नाही म्हणला लय महाराज आपल्याला सोडू की पाणी पित नाही, काय खात नाही. म्हणलं एकदा तू काय कर, अभ्यास कर, आणि एकदा काय कर परीक्षा घे. म्हणलं शेलूला जायचं नाटक कर आणि आपलं घरात येऊन बस. रवळगावचं सांगतो आता, दुसरीकडे कशाला सांगतो. शेलूला जायचं नाटक कर आणि घरात येऊन बस. येऊन म्हणला शेलूला जायचं, कामावर जायचं नाटक केलं, घरात जिन्यात येऊन बसला. ह्याला जाऊन 10 मिनिटं झाले की बायको लगेच किराणा दुकानावर गेली. जे भारीचे तांदूळ होते कोणती आणायची, तुमच्यात म्हणा बासमती आणायची का, बरं तुम्हाला आवडते तुम्ही बासमती तांदूळ घेऊन आले बघा. आणि बासमती तांदूळ घेऊन आल्याच्या नंतर मस्त तिनं मसाला भात केला आणि एकटीनं 1/2 किलो भात खाल्ला, गटगट खाला. एवढी टुळू टुळू बघू लागलं. म्हणलं काय अवघड आहे, म्हणलं मला म्हणजे काही जात नाही. किलो भात एकटी खाल्ला तांदूळ. आणि ते झालं की 10 मिनिटानं महाराज ऊसावाला आला. ऊस घ्या, ऊस घ्या, ऊस. ती गेली म्हणली मामा कशी दिली ऊस, ते म्हणला 10 रुपयात 2 ऊस. तिने 10 रुपयात 2 ऊस घेतले, ऊस खाल्ला आणि चिवट्या जळवून टाकल्या. हे निस्तावरून जिन्यातून टुळू टुळू बघू लागला. मला आता अवघड झाला, आता लय अवघड झाला म्हणला. परत 10 मिनिटानं पेढेवाला आला. पेढे घ्या, पेढे, पेढे घ्या, पेढे. हे गेला म्हणला पेढे कसे दिले, ते म्हणला 200 रुपये किलो पेढे. 200 रुपये किलोचे पेढे घेतले आणि एकटीनंच खाल्ले आणि बॉक्स सुद्धा शेजाऱ्याच्या पत्रावर फेकून दिला. पेढे खाल्ले, उसळ खाला. हे निस्तावरून बघू लागला, याला असा राग आला. ते मला महाराज म्हणते ते खरे, कोणी कोणाचं नसते. महाराज म्हणते ते खरे. नाही म्हणलं महाराज म्हणते ते पहिल्यापासूनच खरे, पण तुम्हाला पटत नाही त्याला आम्ही काय म्हणणार. कारण महाराज म्हणते ते पहिल्यापासूनच काय खरे, पण आपल्याला ते पटत नाही त्याला आपण काय करतो. महाराज म्हणते ते पहिल्यापासूनच खरे. कीर्तनामध्ये येरी गप्पा हाणू नाही, कीर्तनामध्ये ज्ञानाव्यतिरिक्त बोलू नये, पण ते आपल्याला पटत नाही. महाराज म्हणते ते खरे, पण ते आपल्याला पटत नाही त्याला आपण काय करावं. विनोदाची कथा गोड वाटे, देवाचे चरित्र नावडे सर्वता, पण महाराज म्हणते ते खरे, पण ते आपल्याला पटत नाही. निस्ता विनोदावर घेऊन आता काही काही याच्यातला जरासं का अभ्यासातलं बी घेतलं पाहिजे. विठ्ठला घरी आला आणि कामावून घरी आल्याच्या नंतर दारात थांबला. दारात थांबल्याच्या नंतर हिचं नाटक चालू झालं. बरं झालं माय लवकर आले, बरं झालं माय लवकर आले, तुम्ही आलात म्हणून आता बघा तुम्हाला काय करू खाला, गुलाबजामुन करू, जिलेबी करू. ते मला मूर्ख आहेस, तुझ्यासोबत लग्न करून मला पश्चाताप व्हावा. असं म्हणलं की ती म्हणली माय असं वसवस करू नका, आधी या ना आत. ते म्हणला आत 1/2 किलो मसाला भात. ती म्हणजे माय असं काय करता धासपूस. त्या मला धासपूस 10 रुपयाचे 2 ऊस. ती म्हणजे माय असे काय घेता आडे वेडे. त्या मला आडे वेडे 200 रुपये किलोचे पेढे.
अरे माय, हे तुम्हाला कसं कळलं? ते मला कळायचं. तुझी जाऊ दे, पण मला सोडून तुला कसं गिळलं? कसं आहे महाराज, ते किती बी आपल्याला आपलंसं वाटलं तरी सुद्धा हे खरं नाही हो. कारण हे खोटं बोलणारे भरपूर जण आहेत. म्हणून महाराज म्हणतात या खोट्याच्या नादी लागू नका. काय करा? उठा जागे उठा जागे व्हारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माथा चुकवे व्यथा जन्माच्या. कारण हे जे सर्व आहे ना धनधारा पुत्र जन बंधू सोयरे पिसून सर्व मिथ्या हे जाणून शरण निघा देवासी. कारण नाही त्या खोट्याच्या नादी लागलं की महाराज आपल्या जीवनामध्ये कायम दुःख आहे बघा. कायम आपल्याला दुःख आहे. जर आपल्याला दुःखी व्हायचं नसेल तर भगवंताशिवाय आपल्याला पर्याय नाही. मग या त्या देवाच्या नादी लागण्यापेक्षा विश्वाचा जो नाथ आहे महाराज म्हणतात त्या विश्वाच्या नाथाला आपण शरण गेलं पाहिजे. आणि विश्वाच्या नाथाला जर आपण शरण गेलो, त्या भोलेनाथाला जर शरण गेलो तर महाराज म्हणतात तुम्हाला एकदा मी शरण आलो भोलेनाथा, आता मला दुसरीकडे कुठेही जायची गरज नाही. कारण महाराज 10 जणाला पैसे मागण्यापेक्षा 1 जणाला जर मागितले ना, जर आपला काम करणारा असला तर 10 जणाच्या दाराला जायची गरज नाही. एखादा चांगला जर मोठा माणूस बघितला आणि सांगितलं मला 50,000ची गरज आहे, मग बाकीकडे जायची गरज आहे का? पण आपण ज्याला काही नाही त्याच्याकडे हजार गोळा करायला लागलो तर दिवसभर बी आपल्याला फिरावं लागेल. मग भोले बाबाला विश्वाचे नाथ आहेत, तुम्ही विश्वाचा नाथ आहे. आणि मागणी मागत असताना त्यांच्याकडून कशाची अपेक्षा असताना बोलावं कसंही तूप उभारायला विचार. तुम्ही विश्वाचे नाथ आहेत, आधी मोठे पण दिलं. जगाचे नाही, या विश्वाचे नाथ आहात. आणि मी कोण आहे? मी दीन आहे, मी रंक आहे आणि मी अनाथ आहे. कारण देवाकडे जात असताना अनाथ बनून गेलं तर देव अनाथ अपराधी कधीच देव आठवलं नाही, यामुळे मी अपराधी आहे. काय महाराज संतांचे शब्द येतात. कारण आपण देवाची आठवण करतो, पण कधी अंगाला आली ताप देवा तू माझा, अंगाची गेली ताप देवा तुझ्या बापाचा मी, देवाला सोन्याची टोपी वाईन पण गावातली. ही अशी महाराज आपली कथा. कारण देवाला सुद्धा आपण खोटं बोलतो. नवस करताना असे नवस करतात लोक, असे नवस करते दुःखात असल्याच्या नंतर. घरी लहान लेकरू असावं आणि घरी लहान लेकरू असताना माणूस बोलताना विचार करून बोलत जा माता माऊले हो. घरी एखादा लहान लेकरू असावं ते रात्री अचानक रडावं. म्हातारीचं चालू होते आसराच्या नावानं आंगुरा लावी, देवीच्या नावानं आंगुरा लावी, महादेवाच्या नावानं आंगुरा लावी आणि सहज म्हणते काय देवा मग लेकरू जर रडायचं थांबलं मी 5 सोमवार घरी, देवा लेकराचं जर राहिलं ना मी सवासणी घालल, देवा लेकराचं जर राहिलं ना मी तुझ्या 5 वाऱ्या करीन. पण उपवास एखाद दिवशी सुटला तर काय माहिती एखाद माहिती नसल्यावर जमते.
आपण आपल्या मनानं एवढे तर्क लावतो की लयच. एखाद्याचा उपवास सुटावा, बडीशेप काही खावा दादा आणि उपवास सुटावा, आणि आपण त्याला म्हणा अहो तुम्हाला उपवास आहे ना, माहिती नसल्यावर काय नसते बापान फुले का, माहिती नसल्यावर काय नसतं म्हणजे आपल्या बापाच्या घरचा परमार्थ. माहिती नसलं असं कसं लई लोक तर्क लावतात. आपण जर म्हणावं पंढरपूरला गेलते दर्शन घेतलं का, लयच गर्दी होती, आणि मग दर्शन घेतलं नाही, नाही कळसाचं दर्शन घेतलं ना आलो का आम्ही घरी, आणि कळसाचं दर्शन घेऊन कस काय वापस आले, महाराजच म्हणले मोक्ष भेटत म्हणे कळस पाहिलं की, मग काय गरज आहे कशामुळे म्हणले, काही जर अडचण असली तर म्हणले का उगाच जाऊन कळसाचं दर्शन घ्यायचं मोक्ष घ्यायचा. कारण नाही त्या गोष्टी चाललंय आपण महाराज बिगर कामाचं जास्त डोकं लावते लोक. खरं नाही पण नाही त्या डोक्यात जास्त गोष्टीचं त्रास करून घेते का. आता आमचे महाराज पकवाद वाजवतात. आता पकवाद वाजवताना त्याला किती कष्ट येतं, पण त्याच्यापेक्षा त्याच्या जवळ बसणारे लई त्रास करून घेते. येणं चक्रधार वाजवा दाता खाऊ त्याच्यापेक्षा ते शेजारचे दाता खाली तुला काही त्रास नाही, तू गप्पच ना. क्रिकेट पाहणारे पोरं बघा, तिकडे ते दोघं जण क्रिकेट खेळत येतं, ते चेंडू टाकीत, हे फळी हाणते, क्रिकेट खेळते, पण इकडे बसले उच्या घरी गप्पच ना तुला घरचं उचलून बाहेर फेकते. बिगर कामाचा लय ताण. पंचमीचे 5 झोके खेळतात ना तुमच्याकडे, पंचमीचे 5 झोके. आता पंचमीचे 5 झोके खेळायला लागले, जे झोका घ्याले, जे झोका चढवायले त्याला जास्त कष्ट येत का नाही दादा, त्याला जास्त कष्ट येत ना. पण जे झोका घ्याले त्याच्यापेक्षा खाली उभा राहिलेलं लय त्रास करून घेते. तुला काही त्रासच नाही ना, तू गप्प ना. बिगर कामाचा त्रास करून घ्यायचा नाही माणसं, बिगर कामाचा लय त्रास करून घे विठाला. बोलत असताना तुम्ही विश्वाचे नाथ आहात. मला दुसरीकडे जायची गरज नाही. मी कोण आहे, मी अनाथ आहे, मी अपराधी आहे देवा, मी रंक आहे, मी भिकारी आहे. पण भिकारी कुठला आहे, पंढरीचा भिकारी. होई ना भिकारी पंढरीचा वारकरी. देवा मी भिकारी आहे, मी अनाथ आहे, तुझ्याशिवाय मला कोणी नाही. मला दुसरं कशाची अपेक्षा नाही देवा. तुझ्याकडे आज घेऊन यामुळे मी आलेलो आहे. तू कोण आहेस, विश्वाचा नाथ आहे, मी दीन आहे, मी रंक आहे. मग इच्छा काय देवा, जास्त काहीच इच्छा नाही मला, फक्त थोड्या कृपेची इच्छा. कृपा
चालते थोडी, पाया पडिलो बराडी. बराडी या शब्दाचा अर्थ प्रवासी. कारण प्रवासी आहे, माझ्यावरती थोडी कृपा असू द्या, पण कृपा कशाची असू द्या. ज्या ज्या वेळेस भगवंत माझा जन्म होईल ना, त्या त्या वेळेस मी तुझा दास होईल याची कृपा असू. कारण महाराज साधू संतांना संसारासाठी कधीच काही मागितलं नाही. कारण आपल्या स्वतःसाठी साधू संतांना कधीच काही मागितलं नाही. देवाला मागत असताना एकच मागितलं, हे चिदान देगा देवा तुझा विसरण व्हावा, गुण गायी आवडी हीच माझी. कारण भगवंतानं ज्या ज्या वेळेस देवाच्या दरबारामध्ये गेल्याच्या नंतर संसारासाठी कधीच काही मागितलं नाही. आणि आपण ज्या ज्या वेळेस देवाच्या दरबारात जाऊ त्या त्या वेळेस महाराज कधीच आपल्या हिताचं मागितलं नाही. कारण कधीच आपण देवाला म्हणतो नाही, देवा ज्या ज्या वेळेस मी जन्म घेईल त्या त्या वेळेस तुझा दास म्हणून मला जन्म घेऊ दे, कधीच नाही. कारण देवाच्या दरबारात गेल्याच्या नंतर कायम आपण आपल्या संसारातलंच मागितले बघा. पण देवाचं एवढं अवघड आहे महाराज. वाढावे संताना घरी व्हावे पण ज्याही गोष्ट आपण मागितल्या त्याही गोष्टीपासून आपल्याला नंतर कालांतरानं दुःख होईल. कारण कोणतीही गोष्ट तुम्ही मागा, मुलाच्या लग्नासाठी मागताल, सुनबाई तुम्हाला त्रास देणारच. मुलगा व्हावा म्हणून देवाच्या दरबारात जाताल, म्हातारपणी ते लाता मारणारच. कारण ज्या ज्या गोष्टीसाठी तुम्ही देवाकडे जातात त्या त्या गोष्टीसाठी तुम्हाला देव नंतर तुम्हाला दुःखच आहे. मग देवाकडे गेल्याच्या नंतर देवाला काही मागायचंच नाही म्हणा. आणि देवाला जर काही मागण्याची आपली इच्छा असेल आणि जर ती देवाला तुम्ही न मागता जर कळत नसेल तर तो देव कशाचा. कारण महाराज म्हणतात ना, सांगता तुम्हा विश्वे विश्वंबर परिहारची न लगे. त्या देवाला काही सांगायची गरज नाही महाराज. 2 महिन्याचं लेकरू आहे हो, आणि 2 महिन्याच्या लेकराला भूक लागली, तहान लागली, ते लेकरू आईला बोलून सांगते का, आई मला तहान लागली म्हणते का. बरं त्याच्या आईला कळतं का नाही आपल्या लेकराला भूक लागलेली. कारण 2 महिन्याच्या लेकराला जर महाराज भूक लागलेली आईला कळतं, मग ही आपली जगाची मायच आहे. भगवान पांडुरंग परमात्मा हा भोलेनाथ विश्वाचा नाथ आहे. मग आपल्याला काय पाहिजे हे भोले बाबाला माहिती नाही का. मग आपण सारखं भिकाऱ्यासारखं का त्या देवाजवळ जाऊ. आणि जो जो महाराज कोणी देवाजवळ सारखं मागण्यासाठी जातो ना, एखाद्या बघा तुम्ही, आपण ज्यावेळेस शिलूला जात असताना गेटवरती जर एखादा भिकारी असू द्या आणि तो सारखं तुम्हाला जर काही ना काही मागत असेल, तुम्ही त्याला समोर पाहिलं की इकडे गाडीचा काचवरी करतात. कशामुळं, अरे रोजच येत आहे, रोजच करून त्याला द्यायचं का. एखाद्या वेळेस आपण त्याला देऊ शकतो, पण रोज रोज भिकाऱ्याला सुद्धा देऊ शकत नाही. मग आपण जर भिकारी बनून रोज देवाच्या दरबारात जाऊ, देवा काहीतरी दे, देवा काहीतरी दे. मला वाटतंय मग असं भिकाऱ्यासारखं जर आपण मंदिरात गेलो तर देव मंदिराच्या बाहेर निघून चक्कर मारून येत असं आपण बाहेर जाऊ शकतो. कारण सारखं देवाला सारखं मागितलं नाही पाहिजे. कारण देवाला काही मागावं आपली एवढी पात्रता नाही, कारण तेवढी सेवा पाहिजे. जगात गुरु तुकोबाराची साधू संतांची तेवढी सेवा होती महाराज. कारण आपण जर वेळ भेटला आणि पत्रिकेवर कीर्तन जर बरं वाटलं तर कीर्तनाला येणारे आपण श्रोते आहेत महाराज. कारण चिंतनाचं कीर्तन ऐकणारे आपण आहेत का. कारण बघा सप्त्यामध्ये कीर्तनाला येत असताना लोक कीर्तन ऐकायला येण्याच्या अगोदर म्हणते कोणाचं आहे, कस काय येतं, ठसका असेल ना, नाही दोघंच झोपायचं काय लय अवघड आहे. कारण कीर्तन येताना तुमचं लय अवघड आहे. कीर्तनाला आल्याच्या नंतर तुम्ही कीर्तनात बसतात आणि आपल्या आपल्या पद्धतीनं जसं ज्याला जिथं जागा भेटत, ज्याला जसं बरं वाटलं अशा पद्धतीने बसायचं. आणि कीर्तन झाल्यावर जाताना मग जे कीर्तनाला आले नाही ते दुसऱ्या दिवशी तुम्हाला म्हणते कस काय झालं कीर्तन, बरं झालं मी इकडे होतो, आपल्याला काय अभंग कोणता होता त्या भानगडीत आपण म्हणजे अभंग हे भानगडी, हे आपल्या भानगडीत आपण नसतो. मग महाराजांना कस काय कीर्तन केलं, लय हसविलं, लय हसविलं. काय सांगितलं, काय नाही, नवरा बायकोच्या गोष्टी सांगितल्या आणि हसविल्या. ते तुम्हाला घरात माहित नाही का. मग ज्या आपल्याला गोष्टी ध्यानात ठेवायच्या आपण त्या ध्यानात ठेवत नाही त्या गोष्टी ऐकायची आपल्या कानाला सवय लावली आणि मग आपण म्हणतो कीर्तनाची परंपरा ढासळली. महाराज कीर्तनाची परंपरा ढासळू शकत नाही, आपल्या ऐकण्याची पद्धत बदलली. तुम्ही गावात आल्याच्या नंतर महाराजाला जर बैठकीत बसल्या जर तुम्ही म्हणले ना, महाराज
भगवंताच्या चरित्राव्यतिरिक्त आणि साधू संतांच्या चरित्राव्यतिरिक्त आमच्या गावात जमत नाही बरं. कुठल्याच महाराजाची टप्पर नाही तुम्हाला हा हा हो सांगण्याची. कारण तुमची मानसिकता जर अशी झाली, सहज महाराज बसल्या बसल्या बैठकीत लोक म्हणतात महाराज काल लय बोर झाला, हो द्या बरं का ठसका का मिरच्या घेऊन फिरावं का महाराज. कारण कीर्तन आपल्याला कशा पद्धतीचं आवडतं हे गावकऱ्यावर असतं. कारण काही गाव आहेत महाराज, नांदेड भागामध्ये काही गाव आहेत कीर्तनाची तारीख घ्यायची अगोदर सांगतात महाराज ह्या अभंगावर कीर्तन करायचं, आणि त्याच अभंगावर त्यांना चिंतन ऐकायला आवडतं. कारण आपलं सुद्धा कुठेतरी बदललं पाहिजे, आपल्याला सुद्धा भगवंताची ऐकण्याची आवड निर्माण झाली पाहिजे. विठ्ठला विठ्ठला. आणि अशी जर आपण भगवंताची सेवा केली तर देवाला काही मागायची गरजच नाही. आपण प्रत्येक जण मंदिरात जातो देवाला काहीतरी मागतो, पण देव जर एकदा द्यायला लागला ना महाराज, देव जर द्यायला लागला तर एवढं देतो, आणि घेऊन जायला लागला तर कधी कसं नेतो सांगता येत नाही. म्हणून तर म्हणतात ना, देने वाला कौन है, लेने वाला कौन है, देने वाला कौन है, लेने वाला कौन है, देने को आया तो इतना देता है कि छप्पड़ फाड़ के देता है, मगर लेने को आया तो इतना लेता है हाथ की चमड़ी भी उतार लेता है, देने को आया तो इतना देता है दिन में 2-2 कीर्तन भी देता है, मगर लेने को आया तो इतना लेता है 2-2 साल लॉकडाउन भी रखता है. महाराज घरी एकटाच बसता है, महाराज को कोणीच विचारता नहीं है. देने को आया तो इतना देता है, एक सप्ताह में 2-2 बॉक्स बढ़ा देता है, मगर लेने को आया तो इतना लेता है चालू कीर्तन में बॉक्स उड़ा देता है. कारण देवाची दया. कारण भगवंत एकदा आला की असा बी नेतो, मग मात्र काहीच ठेवत नाही. एकदा जर द्यायला लागला की मग महाराज आपल्याला मोठं बनायला कोणीच रोखू शकत नाही. कारण महाराज म्हणतात का तो देऊ शकतो त्याचं कारण आहे, त्याच्याजवळ कशाची कमी आहे.
एखाद्याकडे जर भरपूर असेल, एखाद्याच्या घरी जर महाराज जर चांगल्यापैकी श्रीमंत असेल, देवानं दिलेला भरपूर आहे आणि गावात एखादा सप्ताह चालू असेल आणि सहज आपण त्याच्याकडे जावं, दादा अहो भगवंताची कृपा तुमच्यावर जास्त आहे, देवाची तुमच्यावरती एवढी कृपा आहे, एवढी कृपा आहे, ज्या वर्षी लोकांचं सोयाबीन वाहून जातं त्या वर्षी तुम्हाला चांगला उतार येतो, देवाची कृपा तुमच्यावर चांगली आहे, म्हणून आमची अशी इच्छा आहे या वर्षी सप्ताहाची पंगत पडत आहे, तुम्ही पंगत घेताल का? त्यावेळेस त्यानं म्हणाव, मोठ्या मनानं म्हणाव, अहो अगोदर मला सांगायचं पंगतही मी घेतो आणि वाटल्यास तुम्हाला परत कशाची अडचण असली तर तरी सुद्धा देतो, कारण भगवंतानं मला खूप दिलेले, पण हे लय उलट होतं मला, ज्याच्याकडे भरपूर आहे ते म्हणतात सप्ते नेन उगा धिंगाणा, काय तुम्ही काम नसल्यावानी करतात पोराहो, नसतं काहीतरी उगा दुसरं कार्यक्रम करायचा, काय तुम्ही बिना कामाचे खर्च करतात पोराहो, ते होतंय का नाही? पट्टी तुमच्याकडे मंदिरात आणून देते तर मागावं लागते, मागावं लागते, वा मागावं लागते, पण देवाला मी विनंती करेन, देवाला मी प्रार्थना करेन ही पद्धत बंद होऊन आपल्या मंदिरात पट्टी आणून द्या, कारण महाराज माझ्या गावचं मला विशेषता वाटतं, माझ्या गावामध्ये दारोदारी पट्टी मागायची गरज नाही बाबा, त्याचं एक कारण आहे, कारण सप्ताह हा काय कोणा एकाचा नाही, देव काय कोणा एकाचा नाही, मग आपल्या घरचा कार्यक्रम जेवढा आपण आनंदात करतो तर तेवढी आपली मानसिकता पाहिजे, या सप्ताहाला हे कोणाचा नाही, कार्यकर्त्याला घरोघरी फिरायची गरज नाही, मंदिरात ज्या वेळेस आपण पट्टी आणून देऊ ना त्यावेळेस महाराज 100ही द्या तरी सुद्धा तो देव मागे आपल्याला पावल्याशिवाय राहणार नाही, पण आपल्याला महाराज या कार्यकर्त्याची खरंच काय गरज आहे, ह्या कार्यकर्त्याला स्वतःचे कामं सोडून प्रत्येकाच्या घरात जायचं, हे का सोपं आहे का महाराज? यायला पाहिलं की 4-5 जणांच्या कपाळा वाडे येते, आले बघा, आले बघा, एका घरचं मागायला येत का काय, पण तरी सुद्धा एखाद्याला म्हणावं पट्टी कितवा दिवस आहे आजचा, आपण म्हणावं आजचा 5वा दिवस देतो ना, काल अजून 2-3 दिवस राहिला देतो ना, असे काही काही असतील बघा, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, मग 5व्या दिवशी आपण म्हणावं त्याला पट्टी देतो ना, 2 दिवस राहिले तर मग आपल्याला वाटतं आता पुन्हा यायला मागायची, आपल्यात एखादा कार्यकर्ता जरा रागीट असतो, आता पुन्हा जर यायला जर म्हणले तुम्ही एकटा देतो मी तुम्हाला, पण पुन्हा यायला म्हणायचं नाही, पण तुम्हाला काहीच म्हणायची गरज नाही, ते देवाच्या दरबारात बरोबर न्याय होतो, आणि ज्या दिवशी जागराचं कीर्तन असतंय का त्या दिवशी एक जण पोरग पळत येत ते म्हणते हे धरा आबाची पट्टी, ते म्हणले आबाची पट्टी, आणि आबा कुठे येतं, ते घरी येतं, आणि ते नाही काय आले नाही, ते खोब्यातून आणि पायातून दोन्ही मोड येतं आणि फ्रॅक्चर झाले तर, आणि साहेबाकडून घाडगे साहेबाकडून प्लास्टर करून आले तर, आणि बाजावर झोपून येतं, मग पोरं म्हणते पट्टीची काय गरज नाही, आली पट्टी, आता पट्टीची गरज नाही आम्हाला, आमची पट्टी आली, अशा पट्ट्या करण्यापेक्षा अशी पट्टी दिलेली बरी, कारण देवाच्या दरबारात लगेच नाही असतो महाराज, कारण मागत असताना हजारो हातानं तो देतो, मागत असताना सारखं मागतो, मग देत असताना 2 हातानं द्यायला काय, कारण महाराज देवाला आपण जातो देवा काहीतरी दे, काहीतरी दे, सारखं जर मागितलं ना एकदा जर देव द्यायला लागला मग आपली झोळी मात्र कमी पडती बघा, एक जण असा रोजच जायचा, काय आपल्या महादेवाचं नाव गोंदेश्वराच्या मंदिरात जायचा, भगवंता मला काहीतरी दे, मला काहीतरी दे, गोंदेश्वराला एवढा कदार आला, म्हणजे जाऊ दे आपल्याकडे कशाची कमी आहे, काय येऊ दे तू मपाशी, म्हणजे माझ्या पिंडीवचे तांदूळ आहेत ना ते घेऊन जा म्हणजे, देऊन त्यावेळेस तो भक्त म्हणला काय देव आहे, विश्वाचा नात आहे म्हणून, आणि या विश्वाचा नात देऊन देऊन काय द्याला मुठभर तांदूळ द्याला, पण त्याला काय माहिती देवाची लीला महाराज, तो देव असा आहे सोन्याची घंटी चोरायला त्याच्या पिंडीवर पाय दिले तरी तो देव पावतो, तो एवढा भोळा आहे, आणि त्याच्या नादी लागाव घेऊन जा म्हणल्याच्या नंतर म्हणला काय विश्वाचा नाते दिलं काय तांदूळ, त्यानं मुठभर तांदूळ उचलले, चमत्कार असा झाला की पिंडी पुन्हा मुठभर तांदूळ तसेच, ते म्हणला बाबा भूत भीती का काय, ते म्हणला नाही नाही देवत असेल, पुन्हा ते तांदूळ उचलले, आता काय करावं, पुन्हा पिंडी तसेच, त्यानं पाहता पाहता 1 पिशवी भरली, 2 पिशव्या भरल्या, 3 पिशव्या भरल्या, आता तरी समाधान मानाव का नाही, आता तरी समाधान मानाव का नाही, तुम्हाला आता काय करू, ह्या घरी नेऊन ठेवून पुन्हा दुसऱ्याने आला, त्यानं जसे त्या 3 पिशव्या उचलल्या, 2 हातात 2 आणि कशी तरी 1 डोक्यावर ठेवली, चमत्कार असा झाला की खाली पुन्हा 3 पिशव्या तशाच, हे पुन्हा घरी गेला, घरी गेल्याच्या नंतर आता दोन्ही हात गुंतलेले, नाकानं दार वाजिले त्याने,
दारू घड बायकून घरात गेल्याच्या नंतर मला पाणी आण प्यायला, मला लई ताण लागली. बायको पाणी घेऊन आली आणि मला पाच. ती म्हणजे माझ्या पोराचा अधिकार असतो. काय म्हणलं, पाणी पाच. ती म्हणजे माझ्या पोराचा अधिकार असतो. ते मला येडी मी गेलो नाही त्यासाठी एवढी राशीन आणले म्हणलं. आणि तू म्हणते की पोराचा अधिकार असतो, पाच पाणी. तिनं असा ग्लास तोंडाला लावला. तो म्हणला बास. तिनं ग्लास तोंडाला काढा. चमत्कार असा झाला, तोंडाला पुन्हा एक तसाच ग्लास. कारण देणारा कोण होता? विश्वाचा नाते मला तो देणारा. त्या देवाला सारखं मागितलं काय होतं त्यामुळे सांगतो. गिलास तसा तोंडाला पाहता पाहता पाणी इतकं पोटात गेलं, फुगलं, मेलं. आणि जसं मेलं मग ते आता कार्यक्रम तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, बरोबर आहे का नाही? असं ठुलं त्या बिचाऱ्याला, बांधून ठुलं. मग ते मस्त कार्यक्रम झाला. अलग अलग रागातले सगळे जण रडले. सगळा कार्यक्रम झाला. म्हणजे ऐका, काढा आता यायला बाहेर. जास्त वेळ ठुला की यायचा काय येईल? वाशीन. आता इथे यायला ठेवायची गरज नाही. म्हणजे ज्याला आपण आपले आपले म्हणत होतो तेच काय म्हणले, आता याला बाहेर काढा. म्हणजे आता यायचा काय येईल? वाशी. आणि जसं त्याला उचललं आणि बाहेर आणणार पण कुटीला पुन्हा एक तसंच म्हणजे बापो ते म्हणले महादेव पावलेला हे जमत नसतं, हे लय अवघड आहे. कोणेश्वराचं कामच लय अवघड आहे. एक तर ते कोणाच्या नादी लागत नाही, त्याच्या संग बाई म्हणते की ते चप्पी केल्याशिवाय राहत नाही. कोणेश्वराची लीला लय डीजे म्हणले. ते म्हणले आधी याची वाट लावू, पुन्हा हे न्यायला येऊ म्हणले. आणि मग महाराज त्याला असं सरनाव ठेवलं. आमच्याकडे जावाई खांदा देतात, तुमच्याकडे जावाई देतात ना. आणि मग खांदा द्यायला म्हणजे जावायला, जावाई या पुढं. लहान जरा हळव्या मनाचं होतं, भेट होत नाही म्हणले जावायचाच मान असतो. जावायला घेतला खांदा आणि कस तरी गेले पुढं. जसं हे उचललं पण पुन्हा एक खाली एक तसं 1 2 3 काय म्हणले मला आता काय नाही, चला यायला जाऊ द्या. आता मारुतीच्या पुढे जाऊ द्या म्हणजे मारुतीच्या पुढे. मारुतीच्या पुढे व्हायचं त्या म्हणजे म्हणजे अशी परंपरा नसती, मोडीत काढू असं कसं ते पुन्हा खरी पटत नाही म्हणजे लय बेकार काम म्हणजे कस तरी वरील. आणि पुढे गेले असं शरण घेतलं, असं शरण घेतलं आणि म्हणजे ठा खाली. जसं यायच्या खांद्यावरून घेतलं आणि खाली ठेवलं. मग वाजाबाई म्हणला तुम्हीच म्हणले संस्कारी मेलं तरी तिच्या सोडीला म्हणजे म्हणला मला याची पोरगी नका. ते म्हणजे आपण आता कसं करायचं? त्याच्यात एक जण हुशार वाटा मला, थांबा एक काम करू म्हणला. तुम्ही काय करा, मी 1 2 3 म्हणतो आणि चौघ 4 बाजूला पळा म्हणला, हे खाली पडून म्हणला. ते मला असं करा बरं काय. लहान जावाय म्हणला थांबा मी जरा दुचकाय. 1 2 3 म्हणलं की चौघ 4 बाजूला पळाले. ते खाली पडत प्रत्येकाच्या खाद्यावर एक कसं करायचं? कारण शेवटपर्यंत महाराज जसं आपण देवाला मागितलं की तो देव देताना एवढा देतो की आपली झोळी कमी पडते. काय कारण आहे महाराज? त्या देवाजवळ कशाचीच कमी नाही. काय येऊ नये तुम्हापास मी तो अल्पची संतोषी महाराज देणारा हजारो हाताने देतो. फक्त आपल्याला घेता आलं पाहिजे. म्हणून त्या देवाला मागत असताना संसारातल्या गोष्टी काहीच मागू नका. त्या भगवंताला मागत असताना फक्त एकच मागा, देवा आजपर्यंत जे झालं ते झालं, पण इथून पुढे देवा तू आमचा आहे आणि आम्हाला तुझं कायमच कर एवढं मात्र.
जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देवा तुझ्याजवळ कशाची कमी नाही, काय येऊन तुम्हापाशी, पण मी जे हे लिहिलेलं पत्र आहे जर विश्वनाथा तुझ्याजवळ जर पोहोचला असेल तर त्याचा प्रूफ, त्याचा पुरावा म्हणून मला तू काहीतरी पाठव. तुका म्हणे देवा प्रेम भातुके पाठवा. कारण आपलं पत्र देवाजवळ पोहोचलंय, आपल्याला काहीतरी खून पटली पाहिजे का नाही. कारण जसं महाराज आपण एखाद्या पाहुण्याला निरोप देतो, एखाद्या पाहुण्याला काहीतरी आपण पाठवतो, अगोदर फोन करून सांगतो ह्या पाहुण्याजवळ हे दिले, तुम्हाला पोहोचले, आम्हाला तुम्ही फोन करा हाताच्या भाषेमध्ये. तुकोबारायनं सांगितलं, देवा ज्या वेळेस तुझ्याजवळ हे माझं पत्र पोहोचल त्यावेळेस तुम्हाला काय कर, प्रेम भातुके पाठवा, कृपा कराल ती थोडी, पाया पडी बराडी विठोबा. पाठवा, कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी. ज्या ज्या वेळेस आपण भगवंताजवळ जाऊ त्या त्या वेळेस त्या भगवंताला अंतःकरणापासून एकच म्हणायचं काय, हम तुम्हारे हैं प्रभु जी, तुम हमारे हो, हम तुम्हारे ही रहेंगे, ओ मेरे प्रियतम. देवा आतापर्यंत आम्ही संसारामध्ये गुरफडलो होतो, पण आजपासून देवा तू आमचा आहेस आणि आम्ही मात्र तुमचे आहोत. आणि ज्या ज्या वेळेस तुम्हाला लोक विचारतील काय एवढा खर्च करता तुम्ही, काय एवढा सप्ताह करता, काय गरज आहे एवढा खर्च करण्याची, त्या वेळेस त्यांना एकच सांगायचं, एवढा खर्च करतो आम्हाला का करतो हे माहिती नाही, काय एवढा आम्ही देवासाठी करतो हे सुद्धा माहिती नाही, पण एवढा खर्च केल्याच्या नंतर आणि एवढा नामजप सप्ताह केल्याच्या नंतर तो भगवान गोंदेश्वर आणि जगदंबा माता आम्हाला आमच्या जीवनामध्ये कशाचीच कमी पडू देत नाही, म्हणून आम्ही हा खर्च करतो. कारण देवाच्या दरबारात गेल्यानं महाराज कधीच काही कमी पडत नसतं. मंदिरामध्ये एखाद्याला वाटलं, महाराज मंदिरामध्ये जर एखाद्याला वाटलं आपण लाइटिंग लावावी, आणि ज्या वेळेस आपण मंदिरामध्ये चमचमकता लाइटिंग लावू ना त्यावेळी देव सुद्धा आपल्या जीवनाला चमकल्याशिवाय राहणार नाही, पण मंदिरातलेच लाईट नेणारातल्यानं बनायचं नाही असं बरं. नाही तर आपण मंदिरातला लाईट लावण्याच्या ऐवजी मंदिरातला लाईट न्यायच्या तयारीत असतो, तर असं कधीच करायचं नाही. कारण ज्या ज्या वेळेस आपण भगवंताची सेवा करतो ना, निस्वार्थपणे जर सेवा केली ना महाराज, तो देव आपल्याला कधीच काही कमी पडू देत नाही. पण का करतो हे आपल्याला अजिबात माहिती नसावं. एकदा महाराज उद्धवजीनं गोपिकाला विचारलं, का रे काय एवढं कृष्णावरती प्रेम करतात, त्या कृष्णाच्या नादी लागल्यामुळं गाव तुम्हाला विचारी म्हणते, अख्खं गाव तुम्हाला हे गोकुळ वृंदावन सर्वजण नाव ठेवतात आणि तरी सुद्धा त्या कृष्णासाठी प्रेम करतात, हा तरी सुद्धा त्या कानाला एवढं जीव लावतात, काय कारण आहे. त्यावेळेस त्या गवळणीनं सांगावं, मोहन से दिल क्यों लगाया है, ए मैं जानू या जाने, मोहन से दिल क्यों लगाया है, ए मैं जानू या जाने, हर बात निराली है उसकी, हर बात में एक तेडापण. त्या देवाची प्रत्येक गोष्ट वेगळी आहे. काय वेगळी आहे? कारण तो देव पुण्यवंताला पाताळ लोकांमध्ये नेतो, दरिद्रीला भाग्यवंत करतो. त्या देवाची प्रत्येक गोष्ट वेगळी. हर बात निराली है उसकी, हर बात में एक तेडापन, तेरे पे दिल क्यों लगाया है, ए मैं जानू या जाने. कारण ज्या ज्या वेळेस महाराज गवळणीला विचारलं, सांगितलं त्या कृष्णासाठी आम्ही का जीव लावला ते देवालाही माहिती नाही आणि आम्हालाही माहिती नाही. एवढंच नाही, ज्या वेळेस राजे छत्रपती महाराजाचा मावळ्याला विचारावं, अरे का राजासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती देता,
त्यावेळेस त्या मावळ्यानं सांगावं, अरे राजा कसा आहे की ज्याच्यासाठी जगावंही वाटतं आणि ज्याच्यासाठी मरावंही वाटतं. आणि त्या राजाचं जीवन कसं होतं महाराज. काळ्या राणी तडपत होत जिच्या रूपाचं गुण, काळ्या राणी तडपत होत जिच्या रूपाचं गुण, अशीच देखणी होती एका मुसलमानाची सुन. त्या तरुणीला आई म्हणाला, त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो सिलवान. म्हणून आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, म्हणून आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. बांधत होता मंदिर जेथे बांधत होता मस्जिद, बांधत होता मंदिर जेथे बांधत होते मस्जिद, अशा नराच्या पुतळ्या पुढं अजून झुकत शीर, अशा नराच्या पुतळ्या पुढं अजून झुकत शीर. त्या तरुणीला आई म्हणाला, त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिरवान. म्हणून आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान. त्या तरुणीला आई म्हणाला, त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो सिलवान. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. कारण महाराष्ट्राचा राजा छत्रपती शिवराया, ज्यावेळेस या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायाचा अवतार झाला, त्या महाराष्ट्राची प्रजा सुखी झाली यात काही नवले. मला स्वर्गातून सुद्धा त्या देवानं पुष्पवृष्टव करावा असा माझा राजा होता बघा. कारण परस्त्रीला मायेचा दर्जा देणारा माझा राजा होता. म्हणून कारण त्या छत्रपती शिवरायाचं वर्णन आपल्या गावामध्ये करणं म्हणजे, कारण सर्वजण शिवप्रेमी आहेत. कारण शिवजयंतीला खूप मोठा कार्यक्रम सुद्धा आपल्या गावात असतो एवढ्या आनंदामध्ये. म्हणून महाराज तो राजा भगवंताला माझ्या भोलेनाथाला सुद्धा मानत होता आणि त्या भोलेनाथाच्या कृपामुळं आज तो राजा महाराष्ट्राचाच नाही तर अख्ख्या भारत देशाचा राजा आहे बघा. त्या राजाची कृपा आपल्यावरती आहे म्हणून आपण एवढे दंदन सत्य करतो. त्या राजाची आपल्यावरती कृपा आहे म्हणून तर महाराज आपण सर्वजण एवढ्या भगवंताचं नामचिंतन करू शकतो. म्हणून झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करण्याच्या अगोदर बोलण्याच्या ओघातून कोणाचं मन अंतकरण दुखवलं असेल तर आपलंच लेकरू आपलंच बालक समजून माफ करतात. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करतो. कीर्तनाच्या साथ संगतीसाठी महाराष्ट्रातील सर्व गुणीजन मंडळी महाराज मंडळी सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आज कीर्तनासाठी आवर्जून उपस्थित असणारे गुरुवर्य बाबा, बाबाच्याही चरणी नतमस्तक होतो. खऱ्या अर्थानं बाबाच्या पुढं कीर्तन करणं म्हणजे धोतर विठ्ठल विठ्ठल म्हणते पण मोठ्या हिमतीने कीर्तन करण्याचा प्रयत्न केला. म्हणून बाबानं ही सेवा आपल्या पदरात घ्यावी आणि बाबासाठी गुरु म्हणून एक पद म्हणतो बघा. नन्ना सा फूल हूँ मैं, चरणों की धूल हूँ मैं, नन्ना सा फूल हूँ मैं, चरणों की धूल हूँ मैं, आया हूँ मैं तो तेरे द्वार, गुरुजी मेरी पूजा करो स्वीकार, गुरुजी मेरी पूजा करो स्वीकार. सर्वांच्या चिन्ह नतमस्तक होतो. आमचे शिष्टीमाले दादा, दादाचे चिन्ह नतमस्तक होतो. तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग ज्यांच्यामुळे आला आमचे मौली दादा असतील, सर्व सप्ताह कमिटी मंडळ सर्वांच्या चिन्ह नतमस्तक होतो. एकदा तरुणासाठी जोरदार टाळ्या वाजवा. ज्ञानेश्वर